नमस्कार, मी प्रकाश महाजन. माझं स्वतःचं महाजन आणि महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे. याला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती. एक लहानपणी उर्दूतली म्हण ऐकली होती, कम ज़र्फ़ को जब जरा और जोरू मिलती है तो नुमाइंदे बुलबुले नजर आता है. याचा थोडक्यात अर्थ असा की क्षमता नसलेल्या एखाद्या व्यक्तीस त्याच्या क्षमतेपेक्षा मोठं पद मिळाल्यावर त्याला कळत नाही की आपण कसं वागावं आणि त्याच्यातच तो विक्षिप्त चाळे करतो. अशीच काही अवस्था महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांची झाली. त्यांच्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊनं फार चांगलं म्हटलं आहे की यांना कोणी जिल्ह्यातच ओळखत नाही. मलासुद्धा त्यांचा जिल्हा शोधण्यासाठी गुगलचा आधार घ्यावा लागला. या हर्षवर्धन सपकाळनी एक वक्तव्य असं केलं की जसं नथुराम गोडसेने थंड मनाने महात्मा गांधीची हत्या केली तशाच पद्धतीने देवाभाऊ सध्या विरोधकाशी वागत आहेत. नथुराम गोडसेने जे कृत्य केलं त्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही. पण हर्षवर्धनजी थंड मनाने केलेलं कृत्य काय असतं, आपल्या काँग्रेस पक्षाने थंड मनाने काय कृत्य केलीत याचा पाडाच मी आपल्यासमोर वाचतो. महात्मा गांधीच्या हत्येच्या निमित्त पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष ब्राह्मण समाजावर असलेला राग या काँग्रेसवाल्याने काढला आणि महाराष्ट्रात 8,000 ब्राह्मणांची हत्या केली. अनेक स्त्रियाची आबरू लुटली, अनेक मालमत्ता लुटल्या थंड मनाने. याच काँग्रेसवाल्यांनी थंड मनाने जमावात जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायण सावरकर यांची जमावाने मिळून हत्या केली. स्वतंत्र भारताच्या इतिहासात मॉब लिंचिंग हे पहिल्यांदा तिथं झालं. ते काँग्रेसनं केलं, अत्यंत थंड मनाने केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत थंड मनाने काँग्रेसने 106 लोकांचे बळी घेतले. आमचे 106 लोक हुतात्मे झाले थंड मनाने. देशभर गोहत्या बंदीचा कायदा लागू करावा म्हणून संसदेसमोर जे साधू संत निदर्शनं करत होते त्यांच्यावर अत्यंत थंड डोक्याने जनरल डायरप्रमाणे गोळ्या चालवल्या. शेकडो साधू संत त्याच्यात मेले. काँग्रेसने अत्यंत थंड डोक्याने कृत्य केले आहे. इंदिरा गांधीची दुर्दैवी हत्या झाली त्यानंतर 3,500 ते 4,000 शिखांचा अमानुषपणे हत्या करण्यात आली. कित्येक शिखांच्या गळ्यात पेटते टायर टाकून त्यांना जाळण्यात आलं अत्यंत थंड मनाने. आणि या घटनेवर प्रतिक्रिया अत्यंत थंड मनाने स्वर्गीय राजीव गांधी यांनी दिली की जब बड़ा पेड़ गिरता है तो धरती हिलती है. थंड मनाने. ह्या तुमच्या काँग्रेसांनी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी, काँग्रेस राजवटीमधील काँग्रेसच्या नेत्यांनी अत्यंत थंड मनाने हे केलेले आहे. हर्षवर्धनजी, नथुराम गोडसेच्या पुढच्या पिढीने देखील नथुराम गोडसेची एवढी आठवण काढली नसेल तेवढी आठवण तुम्हा काँग्रेसवाल्याला येते. कारण तुमचं दुकानच नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकराच्या नावावर चालतं. नाहीतर तुमच्या दुकानाचं दिवाळं कधीच निघालेलं आहे हे तुम्हाला माहीत नाही का? धन्यवाद.